नमस्कार, तुमचं स्वागत आहे कोकणी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावं हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आज मी तुमच्यासोबत माझा बिझी डे म्हणजे रोजचा दिवस, माझा पूर्ण दिवस कसा जातो हे शेअर करणार आहे. गेले 4 ते 5 दिवस हे काम आहे, जे त्यांचं ऑफिसचं काम आहे लिखाणाचं, ते मी करते दुपारचे छकुली झोपले की. तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी छकुली उठली होती, त्यामुळे मग ते मला काम तसंच ठेवावं लागलं ऑफिसचं. तिला म्हटलं, विचारलं की तू करते का काम ते, कारण ती खाली उतरतच नव्हती. तिला माझ्यासोबतच बसायचं होतं. तिची झोप उडेपर्यंत ती माझ्यासोबतच बसते. त्यानंतर मग तिला म्हटलं थोडा वेळ खेळ, आपण आता दादाला आणायला जाऊया. तर माझ्याकडे एक अर्धा तास शिल्लक होता. तिला 4:30च्या दरम्यान उठली होती. मग म्हटलं थोडा वेळ घरातलं काम करूया. तर हा जो तुम्हाला स्पीकर दिसतोय त्याची स्टोरी तुम्हाला सांगते. तर हा स्पीकर आणि गॅस, जो ग्लास शेगडी आहे माझी ती, आणि अशा 2-4 वस्तू मिळून मी 7,200 रुपयामध्ये घेतलेत. तर ते कसे तर आमच्या इथे काही महिन्यांपूर्वी, म्हणजे आता पुढच्या महिन्यात त्याला वर्ष होईल, म्हणजे वर्षापूर्वी स्कीम आली होती. 200 रुपये भरून तुम्ही कोणतीही वस्तू विकत घेऊ शकता. तर मग मी 200 रुपये भरून घेतले होते. मला तर स्कीमवरती फारसा विश्वास नाही, पण तरी पण मी ट्राय केलं आणि मी सक्सेसफुल झाले आणि या 4 वस्तू मिळाल्या होत्या. त्यानंतर मग श्रेयांला बड्डे गिफ्टमध्ये, हे रिटर्न गिफ्टमध्ये हे छोटंसं मिनी बँक मिळालं होतं. आमच्या गल्लीत एका लहान मुलीचा पहिलाच बड्डे होता तेव्हा, आणि हे मी गळ्यातलं आणलेलं. तिने पुन्हा एकदा तोडलं. मी जोडलं होतं पण तिने पुन्हा तोडलं. तर मी ते तसंच ठेवून दिलं. बघूया आता कधी वेळ मिळतो आहे. आणि खिडकी वगैरे साफ करून घेतली. मी खिडकी साफ करत असताना हे बघा, तिने स्पीकरवरती ज्या बांगड्या ठेवल्या होत्या त्या घेण्यासाठी लोड एकावर एक ठेवून तिने घेतल्या. आणि या वर्षातल्या पहिल्या 2 पत्रिका. त्यानंतर मग हे जे मी फ्रीज कवर होतं ते थोडं फाटलं होतं म्हणून मी चिकटपट्टीने चिकटवलं होतं, पण तरी पण ते छकुलीने हात मारून मारून पूर्ण फाडूनच टाकलं. मग 5 वाजतच आले होते आणि हे माझं उन्हात ठेवून ठेवून छान मस्त फुलं फुलायला लागली होती. सगळ्या शेवंती तिन्ही प्रकारच्यांना एक एक फूल आणि सदाफुली दोन्ही पण भरल्या होत्या छान उन्हात ठेवत असल्यामुळे. फक्त गुलाबाची जे झाड आहे ते पण, म्हणजे मिनी गुलाब आहे ते, तर त्याला छान छान फुलं येत होती. 2-4 फुलं छान आली, पण वरच्या साईडला ज्या काळ्या आहेत त्या पिवळ्या पडत चालल्या अचानक. तर मला तुम्ही प्लीज ह्यावर सोल्युशन सांगा काहीतरी, तुम्हाला माहिती असेल तर. आणि हे माझं जास्वंदाचं फूल, त्यालासुद्धा छान बहर आला आहे. त्यानंतर मी माझ्या केसांसाठी मेथीदाणा भिजवला होता. तर तो पाणी जे असतं ते मी वापरलं केसासाठी, आणि मेथी होते ते मी असेच टाकले होते. तर ते सुद्धा छान भरून आले होते, कोंब मस्त आले होते. त्यानंतर मग मी घरी येऊन चहा वगैरे केला. श्रेयांला घेऊन आलो आम्ही दोघी पण, आणि त्यानंतर मग मी चहा करायला ठेवला इथे, आणि त्या दोघांसाठी दूध तापत ठेवलं. दोघांना मग दूध बिस्किट खायला दिलं आणि मी चहा घेतला आणि जेवणाच्या तयारीला लागले. तर इथे आज जेवणाचा बेत काय करायचं कळत नव्हतं. मग नंतर मग अचानक ठरवलं की जिरा राईस बनवूया. तर त्याआधी म्हटलं दिवाबत्ती करून घेऊया. तर इथे मी 2 दिवे पेटवलेले दिसतात. एक दिवा देवा पुढे आणि एक दिवा मी तुळशी पुढे लावते संध्याकाळचा रोज. त्यानंतर ही जी धूपकांडी आहे ती अननस फ्लेवरची आहे आणि तिला खूप छान वास येतो. त्यानंतर माझी इथे दिवाबत्ती झाली आणि आज गुरुवार असल्यामुळे स्वामींची आरतीसुद्धा केली. त्यानंतर मग पुन्हा एकदा जेवणाला सुरुवात केली. तर आजचा मेनू हा जिरा राईस आणि दाल तडका असा ठरवला होता, कारण घरी सकाळचं काही शिल्लक नव्हतं. त्यामुळे म्हटलं मुलंसुद्धा डाळ भात छान खातात, तर म्हटलं थोडं वेगळ्या पद्धतीने करूया. तर आज मी जिरा राईस केला आहे. जिरं थोडं कमीच टाकलं, कारण मोठ्या मुलग्याला आणि लहान मुलगी असल्यामुळे तिला खाताना थोडं जड जाऊ नये त्यामुळे. आणि हे जे मी पाट तुम्हाला दाखवलं ते माझ्या आजोबांनी माझ्यासाठी खास बनवून घेतलं. वर्षभरापूर्वी सुट्टीला गेले होते तेव्हाच त्यांना सांगितलं होतं, पण ते काय त्यांना जमलं नाही द्यायला. त्यामुळे मग त्यांनी आत्ता माझी आजी आणि आई आली होती त्यांच्यासोबत पाठवून दिलं. त्यांना मी असं प्लेनमध्ये करायला सांगितलं होतं, पण त्यांनी हे छोटंसं असं पाटा टाईप करून दिलं. अजून एक ठेवलं आहे करून, ते खूप मोठं आहे, आजीला आणायला जमलं नाही. त्यामुळे म्हटली की तू जेव्हा सुट्टीला येशील तेव्हा घेऊन जा. मी म्हटलं ठीक आहे चालेल, मी घेऊन जाते. तर इथे माझं जिरा राईसला तडका देऊन झाला आहे, तो ठेवला वेगळ्या गॅसवर. आणि आता इथे मी डाळ तडक्याला सुरुवात
करते. तर साध्या पद्धतीनेच ते करणार आहे डाळ तडकासुद्धा, कारण चकोली लहान आहे आणि तिला तिखट जास्त सहन होणार नाही. त्यामुळे इथे कांदानी एकच मिरची घेतली, तीसुद्धा तिखट नाही आहे, आणि टोमॅटो वगैरे घेतले आणि त्याची फोडणी दिली. आणि त्यानंतर थोडी हळद आणि किचन किंग मसाला टाकून शिजवलेली डाळ त्याच्यात ओतली, आणि इथे माझा डाळ तडकासुद्धा तयार झालेला आहे. तर एकदम साधं आणि सोपं जेवण. आज चपाती वगैरे भाकरी वगैरे काहीच नाही. हा साधंसं छानसं जेवणाचं बेत आमचं आम्ही जेवून घेतलं. आणि त्यानंतर मग अचानक केक बनवायचा प्लॅन ठरला, कारण खूप दिवस झाले मी तुटी फ्रुटी आणून ठेवली होती आणि माझ्याकडे बाकीचं केकचं सामानसुद्धा शिल्लक होतं, म्हणून मग मी केक बनवला, रवा केक. रियानसुद्धा मागे लागला होता केक बनवण्यासाठी, म्हणून मग बनवला. पण अचानक बनवल्यामुळे तो नीटसा स्पॉन्जी नाही झाला, पण टेस्टीला छान झाला होता. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. भेटू उद्या, तोपर्यंत बाय.